संभाजीनगरच्या बीड बायपास आणि सातारा देवळाई परिसरातले रस्ते खड्ड्यांमध्ये हरवलेत। रस्त्यांवर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे परिसराची रयाज गेली। वाहनं कशीही चालवा, तुमचा खड्ड्यांमधील प्रवास चुकणारच नाही। नव्याने विकसित झालेल्या परिसराला खड्ड्यांमुळे मात्र अवकळ आली। राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या संभाजीनगरचा बीड बायपास आणि सातारा देवळाई परिसर पहा। संभाजीनगरातील सर्वात आलिशान घरं असलेल्या या परिसरातले रस्ते हे असे खड्ड्यात गेलेत। पावसाचं पाणी साचल्यानं हे खड्डे म्हणजे वाहन चालकांसाठी मौत का कुवा झालंय। वाहन कसंही चालवा, तुमचं वाहन खड्ड्यात अडकायलाच पाहिजे असा हा रस्ता आहे। खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांमुळे या परिसरात दिवसाआड अपघात होतात। वाहन चालकांचं तर कंबरडच मोडलंय। त्या साऱ्या परिसरामध्ये भूमिगत गटार योजना आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली ते सर्व रस्ते आज चाळणी झालेले आहेत आणि पूर्ण परिसरामध्ये एक चिखलमय वातावरण निर्माण करण्याचं काम या लोकप्रतिनिधींनी आणि गुत्तेदारांनी केलेले आहे। म्हणून खऱ्या अर्थाने या गुत्तेदाराची चौकशी झाली पाहिजे। खूपच बिकट परिस्थिती आहे आपल्या सातारा परिसरची। खूपच रस्ता पण खूप घाण झालेला आहे। खूपच वाहनं जायला पण अवघड होते। मी चालू आता इथून, मला काम होतं, खूप घाण होते, पूर्ण चिखल वगैरे उडते। तर लवकरात लवकर आपल्याला हे काम झालेलं पाहिजे सरकारकडून। या परिसरातून विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहन चालकांनाही तारेवरची कसरत करावी लागते। त्या रोडचं पहिलं काम व्हायला पाहिजे। सर रोडचं खूप हाल आहे, व्हॅनवाल्यांचं खूप हाल, एक नंबर आले सर। बरं, पण लहान मुलं होतात ते जेव्हा खड्ड्यात आदळते काढतो काय खूप नुकसान, लेकरांचं पोटदुख होतं, कोणाचं काय होतं, खूप हाल आहे सर। शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी परिसरातील रस्ते लवकरच नव्यानं तयार करण्याची ग्वाही दिली आहे। जी मोठी इलेक्ट्रिसिटीची लाईन आहे त्याचं काढण्याचं काम आता चालू आहे। निश्चित लोकांना थोडा त्रास होतोय, परंतु युद्ध पातळीवर त्याचं 86 लाखाचा एस्टिमेट बनवून ते आता केबल काढायचं काम, टाकायचं काम चालू आहे आणि या 2-4 दिवसामध्ये काम संपेल आणि देवळाईचा रस्ता हा शहरातला सर्वात सुंदर रस्ता तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल। संभाजीनगर बीड बायपास परिसरात विस्तारत चाललाय, पण महापालिका प्रशासन या भागात मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात कमी पडली आहे। या परिसरात रस्ते, वीज, पाणी या सुविधा न दिल्यास या भागातला विकास खुंटण्याची भीती व्यक्त केली जातीये। अक्षरशः रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळतात आणि या खड्ड्यांमुळे संपूर्णपणे सर्वसामान्य जनतेचं जनजीवन जे आहे ते जगत असताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय। मात्र याकडे कुणी पाहायला तयार नाहीये। खड्डे वाढत आहेत, त्या खड्ड्यामध्ये नाले बनत चाललेत, मात्र अक्षरशः या ठिकाणी अपघात होत आहेत आणि हे अपघात रोखण्यासाठी फक्त या ठिकाणचा रस्ता चांगला असायला हवा हीच मागणी जनता करते। मात्र याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाहीये। त्यामुळे या ठिकाणचा रस्ता कधी होणार हाच एक मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।